सुप्रभात. ले 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 भाई कसला गोड आहे हा. भाई पण हा कशासाठी आणलाय तुला माहित नाही? इट्स व्हॅलेंटाईन्स वीक. अरे हा भाई विसरलोच. आता आधीचे दिवस मला नाही एवढे सेलिब्रेट करता आले. हा ना मला पण नाही करता आले. पण आता इथून पुढे सगळे दिवस मी छान सेलिब्रेट करणार. हे भाई भाई हे मी काय बोलतो आज कोणता डे? हे काय टेडी डे. साईला मी आज टेडी बेअर गिफ्ट करणार आहे आणि आता आम्ही ऑफिशियली भेटू पण शकतो. अरे भाई तुझं सगळं सेट आहे रे. माझेच सगळे वांदे आहेत. रिचा भावच देत नाही आपल्याला कारण तू स्मार्ट वर्क करत नाही म्हणून. नाही 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 आता स्मार्ट वर्कच करणार. आता सरळ जाणार आणि रिचाला टेडी देऊन टाकणार. नको देऊ टेडी. का भाई? तू स्वतःच एक मोठा टेडी बेअर. भाई बरखुरदार हम टेडी नहीं हम रेडी है पर वो रिचा थोड़ी टेडी है. बघ बाबा जमाव काहीतरी. डू समथिंग अदरवाइज दुसरंच कोणीतरी रोज देऊन जाईल तिला. भाई नाही 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 रोज नाही मी काहीतरी करणार. नाही नाही बोल रे. सई मला जरा इम्पॉर्टंट बोलायचं तुझ्याशी. काय रे काय बोलायचंय? खूप मोठा प्रॉब्लेम झाला सई. काय झालं नचिकेत? नाही फोनवर नाही बोलू शकत. प्लीज मीट मी फॉर लंच प्लीज. अरे पण बाय 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 बाय. काय बोलायचं असेल नचिकेतला? ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबिल गावी तशी तू जवळी ये जरा. अहो काय करताय हो? काय म्हणजे माझ्या हक्काच्या बायकोला मिठी मारतोय. अहो अचानक काय झालंय तुम्हाला? अगं असं काय करतेस? छान गुलाबी थंडी आहे, गुलाबी रोमॅन्टिक वातावरण आहे आणि प्रेमाचा आठवडा आहे. हो अगदी ना कॉलेजमध्ये असल्यासारखे बोलताय. म्हणजे फक्त काय कॉलेज मधल्या मुलांनीच प्रेम करायचं की काय? म्हणजे आपलं लग्न झालं, आपल्याला हे मूल झालंय म्हणून आपला रोमॅन्स संपला? खरंच काहीतरी झालं हा तुम्हाला? हो अय्या मला काहीतरी झालंच आहे. अहो आणि म्हणून एक गिफ्ट मागवलंय मी तुझ्यासाठी. काय? हो खरंच गिफ्ट मागवलंय. आज येईल कुरिअरने पण कुरिअर वाल्याकडनं तूच गिफ्ट घे बरं का. काय मागवलंय सांगा ना. बघ तू सरप्राईज आहे. पण परत एकदा सांगतो कुरिअर वाल्याकडनं गिफ्ट तूच घे. आप्पांना हे सगळं चालत नाही तुला माहिती आहे ना. त्यांच्या हाती लागलं तर माती. मग कशाला मागवलं तू गीत? अगं लागेल ना त्याला. काय? अगं आप्पांना पटत नाही म्हणून आपण सगळंच सोडून द्यायचं का? हा हे बघ आपण या खोलीच्या बाहेर त्यांची तत्व सांभाळतो ना तेवढं पुरेसं आहे. नाही पण खरंच प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी का हरकत असावी आप्पांची? तो परदेशी लोकांनी सुरू केलाय ना. इथल्या लोकांनी सुरू केला असता तर मोठा थाटात साजरा केला असता त्यांनी. पण सगळं असं लपून छपून करायचा कंटाळा येतो. हो पण त्यांना पटत नाही म्हणून आपण बदललोय का? आपल्याला जे हवं ते आपण करतोच आहे की. नाही पण कुणीतरी ना पाहिजे असं आप्पांना हे सगळं पटवून देणार. हे बघ ते जाऊ दे. तू ना त्या फंदात नको पडू. छोट्या छोट्या गोष्टीत पण आप्पांचा धाक सहन करावा लागतो उगाच. हे बघ मानसी प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते. आप्पांना सुधारणारा सुद्धा कुठेतरी जन्माला आला असेलच. वेळ आली की येईल तो समोर. रिचा आज भेट ना मला. तुला एक मस्त टेडी द्यायचा आहे. रिचा अशी शांत नको राहू हा. तुला अजून बोल ना. बोल. हॅलो कट केला. ए बाई तू असं हसू नको. हसू नको बोलतो भाई. तू हसू नकोस हा. कसं वाटतं मला माहितीये. अच्छा आय एम सॉरी.
आय एम सॉरी. रिचा भावच देत नाही यार आपल्याला. अशी का बघते ना काहीच कळत नाही. म्हणजे बघ ना, कधी कधी फोन करते आणि बोलते, दिगंबर आज ना अख्खा दिवस मला तुझ्यासोबत घालवायचा आहे, येतोस? आणि कधी कधी तर भावच देत नाही. देईल, पेशन्स ठेव थोडा. भाई किती पेशन्स ठेवू, अजून किती पेशन्स ठेवू? तू तिकडून ऑस्ट्रेलियावरून आलास आणि पोरगी पटवलीस, ती पण स्वदेशी केतकरांची. आणि मी रिचाला ना मनातलं सांगताच येत नाहीये मला काही. डिग्स, थोडं डोकं वापर प्लीज. हे बघ, मी कसं डोकं वापरून गेम चेंज केला. तू म्हणजे ग्रेटच आहेस रे. आता तुला कधी वाटलं होतं का की आप्पा स्वतःहून सईला बोलतील की नचिकेतला जाऊन भेट म्हणून? आता बोलतात, सई जा श्रीयुत देशपांडेंना भेटून ये. इट डज दिस विलिंगली. तू म्हणजे ना अशक्य गोष्टी शक्य केल्यास. हे तू पण करू शकतो. ऑल यू नीड इज पेशन्स अँड लिटल बिट ऑफ ब्रेन. आज आता मला सईला टेडी गिफ्ट करायचं आहे. टेडी डे, जाताना तिच्यासाठी चॉकलेट्स पण घेऊन जातो. भाई भाई, आपल्यासाठी पण एक चॉकलेट आण ना, मोठंवालं. आणतो आणतो. आज मी टेडी डे आणि चॉकलेट डे एकत्र सेलिब्रेट करणार. भाई, अरे कोण आहे हा? टेडी डे, चॉकलेट डे, दोन डे एकत्र साजरे करतो. आणि मी अजून एक पण डे साजरा करू शकत नाहीये. दिगंबर कदम, कर काहीतरी कर. ए आजी बघ, आणखीन बारीक काप नको ना करू. अगं नको, किती छान चिरली आहेस सई. ह्या बाबतीत तुला कधीच काही सांगायला लागत नाही. अगदी हुशार आहेस तू. अगं एवढं काही नाही त्यात. अगं आणि फक्त घरकामाच्या बाबतीतच नाही, त्या संगणकातलं पण सगळं कळतं बाई तुला. आजी फार काय अवघड नसतं. तुला शिकवलं ना तर तू सुद्धा करू शकतेस. ए, मी कुठली आता शिकते या वयात? बरं ते जाऊ दे. नचिकेतच्या कार्यालयात तुला काम करायची संधी मिळाली, हा योगायोग मस्त जुळून आला नाही अगदी? हो बरोबर आहे. पण आजी हा योगायोग नाहीये. नचिकेतने सगळं मुद्दाम घडवून आणलंय. काय सांगतेस? म्हणजे चांगलंच डॅम्बिस दिसतंय पोरगं. डांबीस, महाडांबीस आहे तो. अगं आजी, आपल्या समोर जरी झणझणेबाई असल्या ना तरी या सगळ्या मागे नचिकेतच आहे. त्यानेच त्यांना सांगितलं की तुम्ही अप्पांशी बोलून बघा त्या संगणकाच्या बाबतीत. मग काय, तुला माहिती आहे झणझणेबाईंचा स्वभाव कसला तिखट येते. आणि यांचा अगदी नाईलाज झाला त्या बाई पुढे. आणि हे नचिकेतला माहित होतं म्हणून त्याने केलं. म्हणजे यांच्याही नकळत नचिकेतनी यांना अगदी मस्त गुंडाळलं. हो, पण त्या निमित्ताने का होईना आम्हाला भेटता येतं ग आजी. ए आजी, हे कांदे चिरू का ग? हो हो हो, बारीक चिर. हो हो. आता कामाच्या निमित्ताने तुम्हाला सारखं भेटावं लागणार, ते सुद्धा घराच्या बाहेर. हो ना ग, आजच त्याने मला भेटायला बोलवलंय. आज कशासाठी? अगं आजी, काहीतरी काम आहे म्हणून. आणि आता त्यांनी बोलवलंय म्हणजे जावंच लागणार तुला. हो ना ग. कामाच्या निमित्ताने यांच्या भेटी वाढणार. अशा परिस्थितीत ही तरुण पोरं वाहवत नको जायला. देवकी, तुझी जबाबदारी वाढली आहे बाई आता. वा 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 वा. हल्ली सगळे न्यूजपेपर ना सगळे प्रेममय झालेले आहेत. मी काय म्हणतो की ह्या प्रेममय दिवसामध्ये गुलाबी कागदामध्ये जर पेपर छापला तर? पेपर वाचून झाला असेल तर थोडं काम कराल का? म्हणजे काम करता करता जर समजा गप्पा मारल्या ना तर प्रोडक्टिव्हिटी वाढते. गुड मॉर्निंग. अरे नचिकेत, गुड मॉर्निंग. हे काय घेऊन आला ऑफिसमध्ये? टेडी बेअर, क्यूट आहे ना? वा वा वा, खूप क्यूट आहे. पण कोणाला देणार आहेस रे? समवन स्पेशल. वा 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 वा, चालू दे चालू दे, असंच पाहिजे. मला ना हे सगळे दिवस ना असे साजरे करायचे वाटतात, पण आमच्याकडे कोणीच नाही. त्या बालाजी फूडचं पेमेंट प्रोसेस केलंय का तुम्ही? करतो करतो, आयुष्यभर सगळं पेमेंट प्रोसेस करण्यातच चाललंय, पण प्रेम प्रोसेस करायला कोणीच नाही हो.
पेशन्स पेशन्स. होईल, ते पण प्रोसेस होईल. हो 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 परवा चालेल ना. परवाच करूया दुकानाचं उद्घाटन. हो आम्ही अवश्य येऊ. हा मग तुमच्याच हस्ते होऊ द्या ना. नाही नको, ह्यावेळी उद्घाटन आमच्या सौंच्या हस्ते होऊ द्या. अच्छा, तुम्ही म्हणाल तसं मग. बरं पंचांगात मुहूर्त बघितलाय ना. अहो आप्पा, अहो मुहूर्त खूप चांगला आहे. हा. त्या दिवशी आगडे आहे ना. हागडे हा असा दिवस असतो आणि या असल्या घाणेरड्या आणि दळभद्री नावाचे दिवस साजरे करतात लोक. अहो आप्पा, आग म्हणजे इंग्रजीमध्ये मिठी मिठी दिवस आहे त्या दिवशी. स्वदेशी केतकरांच्या दुकानाचं उद्घाटन ह्या असल्या घाणेरड्या दिवशी ठेवण्याचा विचार तरी कसा आला तुमच्या मनात. हे बघा, पंचांग बघून परवाचा दिवस कसा आहे ते सांगा, तोच आपण मुहूर्त मानूया. पुन्हा ही असली नावं माझ्या समोर आणू नका, कळलं. हो आप्पा. आप्पा, मी नचिकेतकडे जाऊन येते. आपल्या पदार्थांची यादी त्यांना पाठवली आहे, त्याविषयी जरा बोलायचंय. हो चालेल चालेल जा. पण काय ग सई, तुला माहितीये का त्या काही हागडे विषयी. हो आप्पा, म्हणजे हा पूर्ण आठवडाच प्रेमाचा आठवडा म्हणून साजरा करतात. वेगवेगळे दिवस असतात या आठवड्यात. हो का. मग आज कोणता दिवस आहे. आज टेडी डे अप्पा. टेडी म्हणजे अस्वल भेट करतात एकमेकांना. अगं पण एवढी अस्वल आणतात तरी कुठल्या जंगलातून. नाही अप्पा, अहो खरी अस्वल नाही, खेळण्यातली खोटी अस्वल असतात ना, ती भेट करतात. अगं पण अस्वलाचा आणि प्रेमाचा काही संबंध आहे का. हे बघ, ही आपली संस्कृती नाही. काही गरज नाहीये त्या पाश्चात्य लोकांचं अंधानुकरण करायची. हो अप्पा, बरोबर आहे. मी फक्त सांगितलं तुम्हाला, आपण कुठलं हे असलं काही साजरं करतो. निव्वळ मूर्खपणा आहे हा सगळा. हो आहेच. आप्पा येते मी. हा ये, लवकर ये. हो हो हो. ये. मिस झणझणे, दिस इज सई केतकर आणि सई, दिस इज मिस झणझणे, आपल्या सिनियर सुपरवायझर. आणि हे आणि मी धोत्रे काका. नमस्कार. नमस्कार. ओळखते मी हिला. आधी सुद्धा आली होती ऑफिसमध्ये. या आय नो, बट दिस टाइम ती केतकरांची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आली ऑफिशियली. म्हणजे यापुढे केतकरांचे सगळे कम्युनिकेशन्स ही हँडल करणार आहे. सो तुमच्या ज्या काही मेल्स असतील त्या हिला पाठवा. शी विल कॉन्टॅक्ट यू. ठीक आहे. सो आता सगळे रिप्लाय तुम्हाला ऑन टाइम येतील. आणि सई खूप हुशार आहे. माझ्या समोरच मोठी झाली आणि मराठीमध्ये गोल्ड मेडल मिळालंय तिला. हो का. छान. एनिवे सई, मी तुला माझी केबिन दाखवतो. काका येते. ये. अरे अरे ए नचिकेत. दिस इज माय केबिन. अरे वा मिस्टर देशपांडे, खूप मोठे साहेब झालात तुम्ही. आवडला ना तुला. हो, खूप छान आहे. ही नचिकेत, तू एवढ्या मोठ्या खुर्चीवर बसतो. हो ये ना, तू बस. अरे नाही नाही, मी नाही बस बसत. ग, बस. अरे बस. छान आहे. छान आहे ना. हो. बरं झालं साई तू आलीस इथे. हा म्हणजे तुझा परफ्यूम राहील ना इथे, तो गेल्यावर तुझी आठवण करून द्यायला. नचिकेत, नचिकेत, मी या या, हाऊ कॅन आय हेल्प यू. त्रास देणं बंद करा, मला पिडू नका. मी पिडतो तुला. हो, माइंड युअर लँग्वेज, बॉस आहे मी इथे. मी सुद्धा होणारी मिसेस देशपांडे. आदबीने बोला माझ्याशी.
हाय काय ते आय थिंक वी शुड गो फॉर लंच. चल जाऊया. घ्या, अजून कामाला सुरुवात नाही झाली आणि यांना भूक लागली आहे. देवा, कसं होणार या परदेशी एक्सपोर्टचं कुणाच ठाऊक. 2 मिनिट चेअरमध्ये बसले नाही की लगेच इन्सल्ट स्टार्ट. बरं ठीक आहे, कुठे जाऊयात जेवायला? मी का जवळच रेस्टॉरंट आहे, तिथे मी टेबल बुक केलाय. अच्छा चल. हां. तू पुढे, मी येतो. अरे नाही नाही, एकत्रच जाऊयात आपण. माझं काम आहे. I'll come. You go ahead. अरे येतो ना मी. बर. ए नचिकेत, काय झालं? अरे एकत्रच जाऊयात ना सर. मी बोललो ना माझं काम आहे, कॉल करायचं मला. तेवढं काय महत्वाचं काम आहे तुझं? गॅब्रिएलाला कॉल करायचा आहे, बोलायचं तुला आय लव्ह यू टू बोलायचं. नचिकेत तू पण ना लवकर ये. हा येतो येतो. गेली ना? काय दिसला असतास ना. अहो घ्या, मेथीचा लाडू आहे, एकच खा हा, नाही तर उष्ण पडेल. कशाला उष्ण पडतोय? अहो अजूनही या वयात सगळं पचवू शकतो मी. मग खा, माझं काय. ईश, अहो हात काय धरताय? हो असं काय करताय? आज अस्वल दिवस आहे म्हणे. अस्वल दिवस? हो, ते पाश्चात्य वेडे लोक प्रेमाची भेट म्हणून एकमेकांना अस्वल देतात. अहो अस्वल जाऊ द्या, पण साधं झुरळ तरी दिलंय का तुम्ही मला कधी प्रेमाने? हे बघा, खऱ्या प्रेमाला ह्या असल्या उथळ गोष्टींची गरज नसते. अहो पण प्रेम व्यक्त करायची प्रत्येकाची पद्धत असते. ती आता बरोबर का चूक हे आपण कोण ठरवणार? हो बरोबर आहे, पण खरं प्रेम हे दाखवावं लागत नाही, ते वागण्यातून दिसतं. पण तुमच्या वागण्यातून तरी काय मला दिसलं नाही बाई कधी एवढ्या वर्षात. तुम्ही जे वागता ना माझ्याशी, ते बघून कुणाला वाटेल की आपण अगदी जन्मोजन्मीचे वैरी आहोत. वैरी? हो का? नाही, आपण वैरी आहोत म्हणून दुकानाचं उद्घाटन तुमच्या हस्ते ठेवलंय नाही का? खरंच मी उद्घाटन करायचंय? चांगल्या छान तयार होऊन या. अगदी लग्नात नटल्या होतात ना तशा नटा, म्हणजे पारंपरिक वेशभूषेत. आणि हो, महत्वाचं म्हणजे लग्नात जसा केसांचा खोपा घातला होतात ना, तसा खोपा पण घाला. अगो बाई, तुम्हाला आठवतंय? अहो का नाही आठवणार? एकच लग्न झालंय माझं. अगदी कालच घडल्यासारखं सगळं आठवतंय मला. अगो बाई, काय? अरे नचिकेत किती वेळ? सॉरी सॉरी सॉरी, ये बसूया. अरे नाही, तो टेबल रिझर्वड आहे. ते आपल्यासाठीच रिझर्व आहे. ये. खरंच? येस, कम. नचिकेत हे सगळं तू केलंस? येस, बस ना बस. तिथे काय? ए नचिकेत, हे घे तुझ्यासाठी. अगं हे आहे माझ्याकडे. अरे हा रुमाल तर घे, उघडून बघ. दिस इज अमेझिंग. आवडला? खूप. कुठून आणला एवढा क्यूट टेडी बेअर? आणला नाहीये, मी स्वतःच्या हाताने बनवलाय. डोंट टेल मी. नाही, हं. हा टेडी तू बनवला? आय मीन स्वदेशी आप्पा कितकरांच्या नातीने त्यांच्या फेवरेट खांगारूसाठी हा टेडी बनवला? हो, कारण तुला हा दिवस लक्षात राहावा म्हणून. Not just me, whole world will remember it. It will be a history, इतिहास. अगं हास. See? हसली तर फसली. बरोबर आहे रे तुझं, पण आमच्या घरातलं वातावरण, बाप्पांनी लहानपणापासून माझ्यावर केलेले स्वदेशी संस्कार, हे असे दिवस साजरे करायला नाही परवानगी देत. मग कशाला बनवला हा टेडी बेअर? आता काय करणार, एका परदेशी मुलाच्या प्रेमात पडलीये म्हटल्यावर एवढं तर करावंच लागणार ना मला. तो बिचारा माझ्यासाठी मराठी शिकला, माझ्यासाठी इथे थांबला, माझ्यासाठी खूप करतो.
मी एवढी छोटी गोष्ट त्याच्यासाठी करूच शकते ना. आय एम रिअली हॅपी से, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. ए नचिकेत, मगाचपासून असा हात मागे घेऊन का बसलाय? अय्या, आवडला? हो खूप. कसला गोड आहे. पिऊ. धन्यवाद. सेफ यार, धन्यवाद. This is for you. And this is for you as well. आता बोल धन्यवाद. धन्यवाद.